मी तर आता असं ठरवलं, भाजपकडून जर माझा घरचा उभारला तर त्याला घोडा लावणार, आणि विरोधात जर दुश्मन उभारला बटन दाबायच्या अगोदर त्याला 10 शिव्या देईन, पण बटन त्याला आणि त्याच्यात बी शेतकरी मेला तर JCPनं उकरायचं आणि रोलरनं वरी दाबायचं, वरी निघून येऊन. सोयाबीनचा भाव होता 5,000 ते 5,500. तेव्हा ह्या पाशा तोंडवाशानं आणि ह्या देवेंद्र्यानं चलो नागपूर पायी दिंडी, सोयाबीनला 7,000 भाव द्या, शेतकऱ्याचं कर्ज माफ करा. आज सगळ्या वस्तूचे भाव दुप्पट ते तिप्पट झाले. डिझेल घ्या, पेट्रोल घ्या, गॅस घ्या. खताचा भाव काय होता 400, पुन्हा त्याच्यात GST. 400चा भाव आज 1450. किती वाढले? तिप्पट. आणि मालाचा भाव 800 कमी, 4200 इकतय, 4300 सोयाबीन. अरे ह्याच्यात माणसं काय, तुम्ही देव ज्याला म्हणता त्याला आणून उतरावा आणि जग म्हणा, त्याला बी आत्महत्याच करावं लागते. तसं शेतकऱ्याचं काय 10 वर्षाचा भाव असतो का आज? ते बी तेवढी सुद्धा भाव नाही. आता त्या पंजाबहून 10 गायी आणल्या मी जरशे, तुम्हाला माहित आहे, त्याच्यात गेले 11 लाख रुपये. तेव्हा होता 36 ते 38 भाव, आज इकते 24 रुपये दूध. हा, खुराकीचा भाव 1800 रुपये 50 किलो, म्हणजे एका क्विंटलला किती झाले? 3600 रुपये.